कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा दर? चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया तिथं उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही त्या सर्व कास्तकार बांधवांना मनापासून कळकळीची विनंती आहे की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो आता कांद्याचा भाव? चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करूयात अचूक आणि सविस्तर उत्तर. सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ना, ही दरपातळी सध्या आहे 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2200 रुपये प्रति क्विंटल. हां, कुठे कुठे बाजारभाव 2800-3000 पर्यंत दिसत आहेत. अशा बाजार समित्या क्वचित आहेत आणि क्वचित मालाला हा दर मिळतो आणि कुठं बाजारभाव तुम्हाला 1300-1400 पर्यंत सुद्धा दिसत आहेत. अशा सुद्धा बाजार समित्यांची संख्या कमी आहे. सामान्यतः A1 क्वालिटीचा जो माल आहे तो सध्या 2000 ते 2200 किंवा याही उपर सध्या सुरू आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न की 15 जुलैनंतर कांदा भाव वाढणार अथवा नाही? तर बघा मित्रांनो, आता जवळपास हे निश्चित झाले की 15 जुलैनंतर कांदा भाव हे 100% वाढणार आहे. मग आता दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय की जर कांद्याचा बाजारभाव हा 15 जुलैनंतर वाढणार असेल तर मग 15 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा दर? जर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी कांद्याची मागणी व पुरवठ्याची सध्या स्थिती कशी आहे, 15 जुलैनंतर ही स्थिती कशी राहणार व याचा परिणाम मग कांद्याच्या दरावरती 15 जुलैनंतर कशा पद्धतीनं होऊ शकतो हे प्रथम जाणून घ्यावं लागेल. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला पुरवठ्याचं जर म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी 15 जुलैनंतर आपल्याला कर्नाटकमधून आणि त्यानंतर थोडाफार दक्षिणेतील इतर राज्यातून जो अर्ली खरीपचा कांदा आहे तो मार्केटमध्ये येताना दिसतो आणि हा जो अर्ली खरीपचा कांदा आहे तोच बाजारभावाला 15 जुलैनंतर निश्चित करत असतो. पण यंदा झाले काय की अल्निनोचं वर्ष असल्यामुळे सुरुवातीपासून पाऊस कमी आहे, तिथं पाणीच त्या ठिकाणी त्यांना मिळालं नाही आणि त्याच्यामुळे ते अर्ली खरीप कांदा या ठिकाणी लावू शकले नाहीत किंवा फार कमी प्रमाणात. आता मला सांगा, पेरलंच नाही तर उगवणार आहे का? मग अशा परिस्थितीमध्ये एक तर लागवडच कमी झाली त्यामुळे उत्पादन फार कमी होणार आहे. जे उत्पादन होणार आहे त्यात क्वालिटीचा इश्यू आहे आणि हे येणारं उत्पादन उशिरानं मार्केटमध्ये येणार आहे. म्हणजे तात्काळ 15 जुलैनंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दरवर्षी जेवढा कर्नाटक व दक्षिणेतील इतर राज्यातून कांदा येताना दिसतो तो येणार नाही. म्हणजे 15 जुलैनंतर फ्री लायसन आहे कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्राप्त करण्याचं. कारण कांदा जो आहे तो या ठिकाणी यामुळे वाढणार आहे की पुरवठा जो आहे तो 15 जुलैनंतर आपल्याला भयंकर घटताना दिसणार. त्यामागचं कारण आहे कर्नाटक व दक्षिणेतील इतर राज्य. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की रब्बी हंगामातील कांदा उत्पादन यावर्षी कमी झाले. हे 11% कमी झाले हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा. पण मुख्य मुद्दा काय की त्याचा परिणाम मात्र आता 15 जुलैनंतर दिसून येईल. आता कशा पद्धतीने दिसून येईल तर लक्षात घ्या, उत्पादन कमी आहे. मला सांगा, विहिरीतच पाणी कमी आहे तर त्या ठिकाणी आपल्या बादलीमध्ये पाणी कसं येणार? कमीच येणार. मग अशा परिस्थितीमध्ये हे 11% कांदा उत्पादन घटलेलं जे आहे ते फक्त 11% नव्हे
तर याहीपेक्षा जास्त याचा इम्पॅक्ट आणि इफेक्ट दिसणार आहे। एकतर उत्पादन कमी आहे म्हणून ऑलरेडी आवकही कमी येणार आहे। पण याहीपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, की जरी उत्पादन कमी असलं तरी देखील शेतकरी काय करतात यावरती सुद्धा सर्व भिजतंय। सगळ्याला माहिती आहे की एल निनोचं वर्ष म्हणून कुणी कांदा विकायला तयार नाहीये आणि म्हणून 15 जुलैनंतर ऑलरेडी उत्पादन कमी व शेतकरी सध्या विकण्याच्या मनस्थितीत व परिस्थितीत नसल्यामुळं कांद्याची आवक सुरुवातीला 15 जुलैनंतर 30% व तदनंतर 50% पर्यंत घटणार आहे आणि एवढी कांद्याची आवक घटली तर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही अथवा रोखू शकणार नाही। त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आता मागणीचा। बघा मित्रांनो, हे वर्ष एल निनोचं आहे, भविष्यात कांद्याचा भाव नियंत्रणात ठेवायचा आहे म्हणून मोदी सरकार फार गतीनं ॲक्टिव्ह झाले आणि कांदा खरेदीचा भाव 2125 केलाय। तो भाव आणखीनही वाढू शकतो कारण एन प्रकारेनं मोदी सरकारला कांदा जो आहे तो खरेदी करायचा आहे। म्हणजे उद्या मार्केटमध्ये भाव जर 50-60 रुपये झाला किंवा 70 रुपये किलो झाला तर मोदी सरकार सध्या खरेदी केलेला कांदा व त्यावर लागली तर आणखीन सबसिडी अनुदान देऊन कांद्याचे बाजारभाव भविष्यात नियंत्रणात ठेवण्याच्या तयारीत आहे। कारण 2027ला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि सरकार रिस्क घेऊ शकत नाही। म्हणजे आता सरकार खूप मोठ्या प्रमाणात 15 जुलैनंतर खरेदी करणार आहे। आता त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर कोणता आहे तर व्यापारी। तुम्हाला माहिती आहे व्यापारी अशा परिस्थितीमध्ये त्याच घोड्यावर त्या ठिकाणी डाव लावतात की जो घोडा हा त्या ठिकाणी त्यांना जिंकवून देऊ शकतो। यंदा कांदा जर घोडा म्हणून मानलं तर कांदा हा त्यांना त्या ठिकाणी प्रॉफिट कमावून देणार। मग मला सांगा ते गुंतवणूक करणार का नाही तर 100% करणार आणि म्हणून व्यापारी सुद्धा प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी 15 जुलैनंतर करणार आहेत। त्याचबरोबर आपली काही आंतरराष्ट्रीय जगतामध्ये बांधिलकी आहे ज्यामुळे आपल्याला कांदा कमी जरी असला देशामध्ये तरी निर्यात केल्याशिवाय गत्यंतर नाही, ती करत राहावी लागणार आहे। कारण धरसोड प्रवृत्तीचं जर आपलं नियोजन असेल तर भविष्यात आपल्याकडून 2-4 रुपयानं कांदा प्रति किलो स्वस्त दिला तरी कुणी खरेदी करणार नाही म्हणून सरकार हे जोखीम घेऊ शकत नाही। आणि शिवाय देशामध्ये कांद्याचा वापर मागच्या वर्षीपेक्षा सध्या 10 ते 12% वधारलेला आहे, तर हाही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे। ओव्हरऑल सिच्युएशनला समअप करत असताना असं लक्षात येईल की कांद्याची मागणी आणि कांद्याचा जो पुरवठा आहे त्याच्यामध्ये खूप मोठा गॅप हा आपल्याला 15 जुलैनंतर निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती दिसत आहे। ही परिस्थिती कांद्याच्या बाजारभावाला जबरदस्त आणि जोरदार तेजी प्रदान करणार आहे। या असणाऱ्या परिस्थितीमध्ये कांद्याचा बाजारभाव या तेजीत सुरुवातीला 15%ची वाढ ही तात्काळ नोंदवेल। म्हणजे किती तर गणितीय भाषेत 300 रुपयांची तेजी। तर 300 रुपयाची तेजी आली तर भाव आपल्याला 2300 ते 2500च्या दरम्यान 15 जुलैनंतर तात्काळ दिसतील आणि अनुकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला कांदा बाजारभाव 31 जुलैपर्यंत 2800 ते 3000 पर्यंत जर पोहोचताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत। तर हे होतं मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर की 15 जुलैनंतर जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव। आता शेवटचा प्रश्न की बाबा मग कांदा आम्ही कधी विकायचा? तर लक्षात घ्या मित्रांनो, मला वाटते 3000 पर्यंत कांदा विक्री करू नका। 3000च्या वर गेले की थांबू नका। प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्याने कांदा विक्री गेली तर आपल्या या ठिकाणी होऊन जाईल फायदा। भविष्यात देशात मग कांद्याची दरपातळी कशी राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।